मुंबई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी नव्या महागड्या गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून राजकीय वाद सुरू असतानाच या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। सभागृह नेते गणेश खंडकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहित आपण स्कॉर्पिओच वापरणार असल्याचं सांगितलं आणि इतर गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी केली आहे। याशिवाय आयुक्त आणि महापौर वगळता इतर सर्व अधिकाऱ्यांनी वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना एकच दर्जाच्या स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सर्वांमध्ये समानता राहील असंही खंडकर यांनी पत्राद्वारे सुचवलं आहे। पाठदुखीचं कारण देत स्कॉर्पिओला आउट करून महागड्या इनोव्हा क्रिस्टाच्या खरेदीचा घाट घातल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलेलं। त्यामुळे विरोधकांनी राजकारण केल्यानं गाड्यांवर होणारी उधळपट्टी थांबली आहे का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। कुठेही लिखित स्वरूपात आम्हाला हीच गाडी मिळाली पाहिजे की हे करा, मी असं कधीही कोणाला सांगितलेलं नाही ना मी कोणाला पत्र दिलं होतं। आम्हाला ज्या गाड्या दिल्या जातात याचा कुठेही खरेदीशी काही संबंध नाही। कॉन्ट्रॅक्टवरती गाड्या दिल्या जातात आणि ज्या जानेवारीमध्ये घेतल्या होत्या त्याच त्यांनी आम्हाला दिल्या। आम्हाला काही आम्ही मागणी नव्हती केली की आम्हाला ह्याच गाड्या द्या। ते म्हणाले ही गाडी तुम्हाला वापरायची, म्हटलं द्या। आणि माझं खूप तुम्ही ऐकता ना, मग मला इनोव्हा नको, मला क्रिस्टाही नको, मला बैलगाडी द्या, मला बैलगाडी द्या। मी बैलगाडीतून प्रवास करते। 54 गाड्या आल्या, 12 आपल्याला आल्या, 12 मधल्या माझ्यापासून खाली म्हणजे उपमहापौरांपासून आणि उर्वरित गाड्या अधिकाऱ्यांना। मग अधिकाऱ्यांना कळलं नाही काय की आता मुंबई पोलीस पण ह्याच गाड्या वापरत आहेत। आली का तक्रार, मुंबई पोलिसांची आली का तक्रार, त्यामुळे ज्याची तक्रार आहे त्याला बदलून द्या।